आकाशाचे तुकडे. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. मयूरने प्रज्ञाला तिचं घर दाखवलं. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या त्या एका गावातलं 2 खोलींचं ते छोटंसं घर. बाहेर शेणा मातीने सारवलेलं अंगण, आटोपशीर कुंड्या, उंच उंच वाढलेली झाडं, समोरच्या डोंगराच्या मागे उगवणारा सूर्य आणि मावळताना त्याचं प्रतिबिंब ज्यात पडेल अशी ती वाहणारी नदी. मागून दूरवर दिसणारा ट्रेनचा ट्रॅक. आजूबाजूला 10-12 घरं, सगळीच बैठी, मातीची, शेणाने सारवलेली. टेकडीवर असलेलं ते तिचं घर. दरवाजा उघडला की वारा अधाशासारखा आत यायचा आणि ऊन सुद्धा आपलं अंग ताणून द्यायचा. या अशा निसर्ग सौंदर्यासाठीच तर ती वेडी होती. पण असं काहीसं वेड असलेल्या माणसांना या जगात वेडे म्हणतात. शहराची चकमकीत मोहमयी दुनिया, पैशांचा सट्टा बाजार सगळं सोडून अशा समृद्ध गरिबीत राहणं तेवढं सोपं नसतं. त्यासाठी एकतर जिद्द असावी लागते किंवा मग वेड्यासारखं ध्येय. तिने खिडकी उघडली. ती लाकडी तावदानं उघडताना तिला भारी आनंद व्हायचा. खिडकीला गज ते नाहीतच. तावदान उघडली की समोर दिसणार ते निळसर विस्तीर्ण आकाश. गज असलेल्या खिडकीतून सुद्धा तिने आकाश पाहिलं होतं याआधी. तेव्हा दिसले होते फक्त आकाशाचे तुकडे. तेव्हाच तिला जाणवलं होतं की जीवनाच्या या विस्तीर्ण आकाशाच्या समोर आपण आपल्या आयुष्याला मात्र असेच काहीसे लोखंडी गज लावून घेतले आहे आणि म्हणूनच जीवनाचं ते आकाश तुकड्या तुकड्याने दिसत आहे. काय ग, घर आवडलं ना नक्की? मयूरच्या प्रश्नावर ती भानावर आली. अरे वेड्या, या इतक्या सुंदर घराला मी आवडले का असं त्या घराला विचार आधी, ती हसून म्हणाली. प्रज्ञा, मला खरं तर ना देवेशची काळजी वाटते. म्हणजे या अशा गावात बदललेलं पाणी, बदललेली हवा, एसी नाही, कधी तर लाईट सुद्धा जाते. या अशा प्रतिकूल परिस्थितीत त्याला ॲडजस्ट करायला त्रास होईल फार, तो म्हणाला. खरं सांगू का मयूर, ज्याची आपल्या शरीराला आणि मनाला सवय नसते ना, त्या सगळ्या गोष्टींचीच सवय करून घ्यायला त्रास हा होतोच. अरे माणसाला नरकातून स्वर्गात जरी टाकलं ना तरी तिथेही तो लगेचच ॲडजस्ट होणार नाहीच. त्याचा वेळ घेईलच तो. कदाचित तसंच देवेशच्या बाबतीत सुद्धा होईल. तोही या स्वर्गातच आलाय. हळूहळू का होईना या नंदनवनाची सुद्धा सवय होईल त्याला, ती म्हणाली. बरं, आता जेवणाचं काय करशील? गॅसची काही व्यवस्था होते का ते पाहतो मी. पण सर्वसाधारणपणे इथे चुलीवरच जेवण होतं. तुला चूल पेटवता येते? त्याने विचारलं. नाही, ती म्हणाली. मग उद्या येऊन शिकवेन मी तुला. आज दिवस मी डबा घेऊन येतो, तो म्हणाला. मी पण येऊ तुझ्यासोबत? देवेशसाठी दूध पण गरम करून घेता येईल मला, तिने विचारलं. चल मग. तिने मग देवेशला उचललं. बाहेरून हलकेच कडी लावून घेतली. चोर वगैरे येऊन संपत्ती वगैरे घेऊन जाण्याची काही भानगड नव्हती, कारण खरी संपत्ती घरात नव्हती. निसर्गाच्या रूपात ती बाहेरच होती. ती त्याच्या घरी आली. अगदी जवळच होतं त्याचं घर. छान, टापटीप, मोजकत सामान असलेलं. त्याच्याकडे मात्र गॅस होता. तुझ्याकडे गॅस आहे? तिने विचारलं. हो आहे तसा, पण सिलेंडर फार जपून जपून वापरावा लागतो. पुन्हा कधी येईल याचा काही नेम नसतो. गॅस सुरू करून त्याने दूध तापायला ठेवलं. प्रवासाने देवेश दमला होता, त्यामुळे इवल्याच्या त्या 2 वर्षाच्या बाळाला चांगली झोप लागली होती. तू निशांतला कळवलंयस? त्याने विचारलं. हो, माहितीये त्याला. माझ्याकडून ॲड्रेस घेतलाय त्याने. आमची खूप काळजी वाटते असंही म्हणाला. पण पुढे हेही म्हणाला, मयूर सोबत आहे ना, मग तेवढं काळजीचं कारण नाही. मयूर त्यावर काही बोलला नाही. देवेश उठायच्या आधी मी पटकन जेवण करून घेते असं म्हणून तिने त्याच्याकडून डाळ तांदळाचे डबे घेतले. खिचडी लावली. तूही इथेच जेवून जा, तो म्हणाला. तिने तसंच केलं. रात्री मात्र देवेश उठल्यावर त्याला खिचडी भात भरवला. त्याच्यासाठी बाटलीत दूध भरून घेतलं आणि मग मयूरने तिला तिच्या घरी सोडलं. हे बघ, दरवाजा खिडक्या नीट लावून घे. फोनला रेंज नसते इथे, म्हणून जरा काळजी वाटते तुझी, तो म्हणाला. काळजी कसली? एवढा मोठा समुद्र पार करून आली आहे मी. ते काहीतरी विचार करूनच आले असेल ना. मला नाही वाटत भीती. आणि तरीही काही लागलं तर त्रास द्यायला येईनच तुला, ती म्हणाली. बरं, निघू मी आता, असं म्हणून तो वळला. तिनेही खिडकी दरवाजे बंद करून घेतले. देवेशची खेळणी त्याच्यासमोर ठेवली. तो थोडा वेळ खेळला आणि मग रात्री दूध घेऊन तो झोपून गेला. पण तिला झोप नव्हती. महालाची राणी असलेल्या सीतेला पहिल्या दिवशी पर्णकुटीत झोप लागली असेल का?
हा विचार तिच्या मनात आल्यावाचून राहिला नाही. हो, निश्चितच लागली असेल, कारण तिच्यासोबत तिचे श्रीराम होते. आपण मात्र आपला संसार नवरा मागे टाकून आलोय. असंही त्या संसारात, त्या नात्यात आता रस उरलाच नव्हता. उसाच्या गुऱ्हाळ्यातला रस निघून मागे उसाची सालपटं राहतात तसाच आपला संसार झाला होता. त्यातला गोडवा संपून गेला होता आणि आपण मात्र संसाराच्या त्या गुऱ्हाळ्यात फक्त पिचत चाललो होतो. आपल्याला नेमकं काय हवंय, आपलं समाधान, आनंद कशात आहे हे वेळीच समजलं नाही तर पुढे पश्चातापाशिवाय हातात काहीच उरत नाही. अगदी आपल्याही बाबतीत तसंच झालं. आपल्याला कळत होतं आपलं समाधान नेमकं कशात आहे, पण आपण तेव्हा मोहाच्या गुऱ्हाळ्याकडे आकर्षित झालो हे खरं. ती लखलखीत दुनिया आपल्याला आकृष्ट करत होती. खिडकी पलीकडचं ते जग मोहमयी होतं आणि म्हणूनच आपण तिथे जायचा निर्णय घेतला. आणि एकदा तिथे गेलो आणि मग मात्र तिथेच अडकून पडलो, कारण त्या खिडकीला गज होते. त्या गजाला आपण घट्ट धरून ठेवलं. पैसा अडका, संपत्ती, महत्वाकांक्षा, व्यवसाय, करिअर, स्टेटस, अगदी मजबूत घट्ट गज. म्हणूनच बाहेरचं मोकळं आकाश आपल्याला नेहमीच तुकड्या तुकड्यांमध्ये दिसलं. पण आपण हे असं का केलं असावं? कारण निशांतच्या सोबतीने आयुष्य काढायचं असं ठरवलं होतं म्हणून. पण निशांतला मोकळी हवा, नैसर्गिक प्रकाश कधी आवडलाच नाही. त्याला वेळ कृत्रिमतेचं होतं. नात्यात कृत्रिमता, राहण्यात कृत्रिमता, सगळं कृत्रिम. घराचे कृत्रिम झगमगीत दिवे नेहमीच चालू असायचे. त्याचंच त्याला आकर्षण होतं. तो कुठे जातोय, कोणत्या दिशेला पळतोय हे त्याचं त्याला ठाऊक होतं. फक्त त्याची ती दिशा आणि त्याचा तो वेग आपल्याला पकडता आला नाही. म्हणजे आपण तो का पकडावा असं त्या क्षणी वाटून गेलं. तिथे फक्त मनाला होणाऱ्या यातना होत्या. स्वातंत्र्य पदोपदी ठेचकाळत होतं. कृत्रिमतेचं आवरण होतं. समाधानाला छिद्र पडत होती आणि आनंदाच्या चिंध्या होत होत्या. तिला तो दिवस आठवला. निशांत त्याच्या गुबगुबीत खुर्चीवर बसला होता. समोर काचेचं टेबल होतं. घर आणि ऑफिस यातला फरक कळू नये एवढं त्या दोन जागांमध्ये साम्य होतं. ऑफिसला घर पण नव्हतं, पण घराला मात्र ऑफिस बनवलं होतं. रात्रीचे 12 होत आले होते. तरीही तो लॅपटॉप समोर बसून होता. चेहरा थकला होता, पण डोळ्यात मात्र नशा होती. व्यसना वगैरेची नाही, पैशाची. त्याच्यामुळेच कदाचित त्याचा चेहरा अधिक कठोर आणि तीक्ष्ण दिसत होता. गेल्या 5-6 वर्षात त्याने स्वतःला कामात इतकं झोकून दिलं होतं की त्याच्या डोळ्यासमोर आता केवळ प्रॉफिटचे आकडे नाचत होते. स्क्रीनवर एका मोठ्या कंपनीचा करार अंतिम टप्प्यावर पोहोचला होता. अनेक शेअर्स त्यात गुंतले होते. करोडोंची उलाढाल होणार होती. पैशाने मिळणारा मान सन्मान आणि प्रतिष्ठेची कमान यातच फक्त तो मग्न होता. ती हळुवारपणे त्याच्या स्टडी कम ऑफिसच्या रूममध्ये गेली. दरवाजाचा हलकासा आवाज झाला म्हणून त्याने क्षणभर मागे वळून पाहिलं. पण क्षणाचाही वेळ न दवडता पुन्हा त्याने स्वतःला कम्प्युटर स्क्रीनमध्ये झोकून दिलं. तिने स्वतःभोवती एक शाल लपेटून घेतली होती. बाहेर थंडी होती. निदान अशा थंडगार उबदार वातावरणात 10-15 मिनिटं त्याने आपल्याशी बोलावं असं तिला वाटत होतं. तिने म्हणूनच विचारलं, तुझ्यासाठी कॉफी आणू? हां, चालेल, तो म्हणाला. तिने मग गरमागरम कॉफीचे 2 मग भरले आणि त्याच्यासमोर येऊन बसली. गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये गप्पा संवाद असा झालाच नव्हता. अकाउंटमध्ये किती क्रेडिट झाले आहे, चेक भरलास का, अशाच गोष्टी व्हायच्या. निशांत, 5 मिनिटं बोलूया का, तिने विचारलं. बोल की, ऐकतोय मी, जराही मान वर न करता तो म्हणाला. ठेव ना काम 5 मिनिटं बाजूला आणि बोल ना माझ्याशी, त्याच्या खांद्यावर हात ठेवत ती म्हणाली. अगं डार्लिंग, तेवढा वेळ असला असता तर मग आणखीन काय हवं होतं, पण तू बोल, ऐकतोय मी, तो पुन्हा म्हणाला. पुन्हा लॅपटॉपवर टकटक टकटक त्याची बोटं सुरू झाली होती. माझ्या प्रेग्नन्सी टेस्टचा रिपोर्ट आलाय, पॉझिटिव्ह आहे, हळू आवाजात ती म्हणाली. ओ शिट, असं झालं? ठीक आहे ना, मग कुणाबरोबर तरी जा आणि अबॉर्शन करून घे, सहजपणे तो म्हणाला. नाही निशांत, मला बाळ हवंय, ती म्हणाली. आर यू आउट ऑफ युअर माइंड? अगं मूल म्हणजे चेष्टा वाटली का तुला? त्या सगळ्या गोष्टींसाठी अजूनही मी फायनान्शियली प्रिपेअर्ड नाहीये, तो म्हणाला. त्याचे डोळे अजूनही स्क्रीनवरच्या आकड्यांवर होते. चेहऱ्यावर त्याची चिडचिड अगदी स्पष्ट दिसत होती. अरे प्लीज असं नको ना म्हणूस, आहे तेवढा पैसा पुरेसा आहे आपल्याला, मी तर म्हणते तोच खूप आहे, ती म्हणाली. काहीतरी मूर्खासारखं बोलू नकोस, फार चर्चा करायला माझ्याकडे वेळ नाही. आपण पुरेशी चर्चा केलेली आहे, हा विषय इथेच संपला,
पुन्हा पुन्हा तीच गोष्ट आता उगाळू नकोस, तो रागाने म्हणाला. उगाळू नको म्हणजे? अरे गोष्टी बदलल्यात आता, ती जवळ येत म्हणाली. आता आपण बऱ्यापैकी स्थिर स्थावर झालो आहोत. मी कमवती आहे, तू माझ्यापेक्षा 10 पट कमवतोस. अजून काय हवंय? जे जे आपल्याला हवं होतं ते सगळं आपल्याकडे आहे. मग तरीही असं बोलणं का? तिने विचारलं. हे बघ प्रज्ञा, मूल म्हणजे एक मोठी जबाबदारी असते. मी तर म्हणेन मूल म्हणजे प्रगतीच्या आड येणारा एक मोठा अडथळा असतो. आपला बहुमूल्य वेळ, आपले विचार, भावना, मुख्य म्हणजे भांडवल वाया घालवणारी ती एक न परवडणारी आणि आयुष्यभर त्रास देणारी चैन असते. आणि सध्या मला माझ्या आयुष्यात हे नकोय, असं म्हणत त्याने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या नजरेत माया प्रेम काही नव्हतं. त्याच्या दृष्टिकोनातून ती आणि तिच्या पोटात असलेलं ते बाळ त्याच्या आयुष्यातले अस्थिर घटक होते. अरे पण माझ्या मनाचा विचार कर. आपण लग्न केलं ते केवळ आयुष्यभर पैसाच कमवण्यासाठी नाही ना. माझी सुद्धा काही स्वप्न आहेत. मला आई व्हायचंय, ती म्हणाली. पण मी तुझ्याशी लग्न या गोष्टीसाठी केलेलं नाही. मला माझी रात्रीची झोप, माझा वेळ, माझा संयम मुलाच्या रडण्याने भरून काढायचा नाहीये, तो पुन्हा स्क्रीनकडे वळत म्हणाला. खरं तर मी तुला पसंत केलं होतं कारण तू हुशार आहेस. माझ्या अनेक प्रोजेक्टमध्ये तू मला मदत केली आहेस. पण अलीकडे मात्र तुझं मन भरकटलंय. तुझ्या त्या इतर सो कॉल्ड मिडल क्लास मैत्रिणींना, बहिणींना बघून तुला मुलाचे विचार मनात येत आहेत. मी खरंच सांगतो, मला इतक्या तरी मूलबाळ नकोय. तुला जीव रमवायचा असेल तर बाहेर जा, वाटल्यास खरेदी कर, पैसे मी देतो. पण उगीच अशा पोकळ भावनांचं नाटक नको, तो कठोरतेने म्हणाला. तसं तिच्या मनाला लागलं. तिने निशांकडे पाहिलं. कधी एकेकाळी या माणसावर आपण जीवापाड प्रेम केलं होतं. पण खरंच ते प्रेम तरी होतं का? की आपण त्याच्या श्रीमंतीला भुललो होतो? तेव्हा असं वाटलं होतं, हे महागडं फर्निचर, हा एवढा मोठा फ्लॅट, गाडी, सगळं आयतं मिळालं. पण आज ते सगळंच निर्जीव दिसत होतं. त्या कशातच तिला आनंद मिळत नव्हता. तिला स्वतःचं अस्तित्व असलेलं एक सजीव रूप हवं होतं. तिचं स्वतःचं बाळ हवं होतं. नाही निशान, काहीही झालं तरी मी अबॉर्शन करणार नाही. मेडिकल रिपोर्टचा तो लिफाफा तिने त्याच्यासमोर ठेवला. काय चाललंय तुझं? सगळं सुखासुखी चाललं असताना मध्येच तुला हे काय सुचलंय? आपल्या या सुखी आयुष्याला तू कंटाळली आहेस की काय? त्याने रागाने विचारलं. ते माहीत नाही, पण तुझ्या या अति हव्यासाला मात्र थकले आहे मी. तेवढ्याच शांतपणे पुन्हा एकदा ती म्हणाली. होय, खरोखरच मी आता पूर्णपणे थकून गेले. ती खोलीतून बाहेर पडली. त्याने तिच्याकडे पाहिलं देखील नाही. त्याचं मन, डोळे पुन्हा आकड्यांमध्ये गुंतलं. तिच्या असण्या नसण्याने त्याला काडी मात्र फरक पडला नाही. ती मात्र खिडकीत येऊन रडत राहिली. किती अविवेकीपणाने आपण लग्नाचा निर्णय घेतला. तिला ते दिवस आठवले. कॉलेजपासूनच तिची आणि मयूरची चांगली मैत्री होती. कॉलेजमध्ये एन्व्हायरमेंट डे दिवशी एक मोठा प्रकल्प करायचा होता. त्यात त्या दोघांची ओळख झाली होती. मैत्री घट्ट झाली. 4 दिवसाच्या कॅम्पसाठी कॉलेजचा ग्रुप सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या याच गावात आले होते. गावात एरवी पाणी असायचं, पण उन्हाळ्यात फार टंचाई भासायची. मयूरने पहिल्यांदाच वॉटरशेड मॅनेजमेंटवर काम करून पाहिलं. त्या प्रोजेक्टमध्येच ते सक्सेसफुल झालं. कॉलेजच्या ग्रुपची वाहवा झाली. त्यांना ग्रामपंचायतीद्वारे बक्षीससुद्धा मिळालं. आणि मग पर्यावरणाची आवड असलेल्या मयूरने आपलं करिअर इथेच राहून करायचं ठरवलं. त्याच्या आईवडिलांनी, मोठ्या भावाने सुद्धा त्याला प्रोत्साहन दिलं, संमती दिली. त्यानंतर मयूरने शिक्षण पूर्ण केलं आणि सगळं लक्ष इथेच केंद्रित केलं. पर्यावरण संवर्धनाची आवड तर प्रज्ञाला पण होती. तिलाही वाटायचं असंच काहीतरी छान करावं, निसर्गाच्या कुशीत राहावं. पण नियतीचे प्लॅन्स काही वेगळे होते. ती शिकली, तिला नोकरी लागली आणि तिथेच तिची ओळख निशांतबरोबर झाली. निशांत महत्वाकांक्षी होता. कमी अवधीतच नोकरी करता करता त्याने स्वतःचं स्टार्टअप चालू केलं. भरपूर पैसे मिळवू लागला. त्याच्या प्रगतीचं प्रज्ञाला फार कौतुक वाटायचं. त्याने स्वतःची गाडी घेतली तेव्हा तर तिने त्याचं खूप कौतुक केलं होतं. पण तो सतत पैशाबद्दलच बोलायचा. त्याची स्वप्न मोठी होती आणि ती त्याने खरी करून दाखवली सुद्धा. ती त्याच्यावर इम्प्रेस झाली. कधी कधी मयूर भेटला ना की निसर्गाच्या गप्पा व्हायच्या. त्याच्या त्या गावातल्या प्रोजेक्टबद्दल तो भरभरून सांगायचा. त्याने शेतात रेन वॉटर हार्वेस्टिंगचे छोटे प्रोजेक्ट राबवले आहेत. विहिरीचं पाणी, ओढ्याचं पाणी वाया जाऊ नये म्हणून ठिबक सिंचन पद्धत वापरून शेतीचे प्रयोग यशस्वी करून दाखवले आहेत. पाण्याची बचत झाली, शेतीची उत्पादनं वाढली, त्यामुळे खूप मदत झाली आहे, असं तो म्हणायचा. एकदा त्याचं काम पाहायला तिने या गावात भेट सुद्धा दिली होती. मयूरला खूप आनंद झाला होता.
इथला निसर्ग तिला खूप आवडला. इथे आपलंही एक घर असावं असं तिला वाटायचं. पण पैसा, स्टेटस, गाडी, बंगला, करिअर या सगळ्यामध्ये निसर्ग सुटला आणि मोहमायेचा विसर्ग मात्र चिकटला. ती सुद्धा हुशार होती. त्यामुळे निशानने आपल्या व्यवसायामध्ये तिची मदत घेतली. तिच्यामुळे बरेच प्रोजेक्ट यशस्वी झाले. तिलाही आर्थिक फायदा झाला. दोघांनाही खूप पैसे मिळत होते. मग जणू त्या पैशाचं व्यसन लागलं. आपण दोघं मिळून खूप काही करू शकू असं दोघांनाही वाटलं. निशानने तिला लग्नासाठी विचारलं आणि मग दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. मयूरला पत्रिका देताना मात्र त्याच्या डोळ्यातील निराशा तिला स्पष्ट जाणवली आणि त्या एका क्षणी आपल्या हातातून सुद्धा काहीतरी भयंकर निसटलं आहे अशी पुसटशी भावना तिच्याही मनात आली. पण नेमकं काय ते मात्र त्या क्षणी तिला कळलं नाही. पण जे निसटलं ते निसटलं. निशांच्या साथ सोबतीने निसटलेलं कधी गवसलंच नाही. कारण त्याला ओंजळीत सुख, समाधान, आनंद नकोच होता. त्याची ओंजळ फक्त पैशाने भरलेली हवी होती. त्याला फक्त पैशांमध्येच आकंठ बुडायचं होतं. त्याची हाव संपत नव्हती की पैशासाठीची धाव संपत नव्हती. त्यामुळे घरात दोघांचा संवाद सुटू लागला. घरात एक विचित्र वेगळी शांतता पसरू लागली. दोन व्यक्तीच्या नात्यांमधली शांतता नव्हती ती दोघांच्या नात्यातल्या पोकळीची शांतता होती. घर रिकामं, ओकबोकं आणि रित झाल्याची शांतता होती. त्याला कुणाच्याही साथ सोबतीची गरज नव्हती. म्हणूनच कदाचित त्याला संपत्तीचा, त्याने उभ्या केलेल्या साम्राज्याचा वारसही नको होता. पण तिला मात्र त्या निर्जीव महागड्या जगात गुदमरून जगण्यापेक्षा मोकळा श्वास आता हवा हवासा वाटू लागला होता. तिच्या खोलीतल्या त्या कोपऱ्यातल्या खिडकीकडे ती तासनतास बसून राहील. बाहेर दिसणारं आकाश, झाडं, पानांची सळसळ, पक्ष्यांचा किलबिलाट सगळं पाहत राहावंसं वाटे. पण त्या निसर्गाच्या आणि तिच्यामध्ये लोखंडी गजांची ती खिडकी मात्र होती. ते गज नुसते लोखंडी नव्हते, ते साखळदंड होते. पैसा, स्टेटस, गाडी, बंगला, श्रीमंती या अनेक तारांचे साखळदंड. आणि त्यासाठीच बाहेरचं ते आकाश तुकड्यांमध्ये वाटून जायचं. असं वाटायचं आकाशाचे जणू तुकडेच झाले आहेत. त्या भव्यतेचेच तुकडे झाले आहेत. तिला टागोरांची गोष्ट आठवली. एक अशीच छोटी श्रीमंत मुलगी तासनतास खिडकीपाशी बसून राहायची. तिला कुणी मित्रमैत्रिणी नव्हते. बाहेरच्या येणाऱ्या जाणाऱ्या पक्ष्यांना ती पाहत बसायची. तिच्या खिडकीवर रोज एक पक्षी यायचा. तिची त्याच्याशी मैत्री झाली. दोघे मग एकमेकांबरोबर खेळू लागले. त्या छोट्या राजकन्येला वाटायचं की या पक्षाने आपल्याबरोबर महालात राहावं आणि तिने तसं त्याला सुचवलं. पण तो छोटासा पक्षी म्हणाला, अगं, तुझ्या महालात मी कसा येऊ? तिथे माझा आकाश नाही. मी तिथे येऊ शकत नाही. पण तू माझ्यासोबत चल ना. बाहेर खूप मोठं छान आकाश आहे. तुला मोकळेपणाने ते पाहता येईल. तू माझ्याबरोबर ये. तेव्हा त्या मुलीने काय उत्तर दिलं असावं? नाही रे स्वच्छंदी पक्षा, त्या तुझ्या आकाशात माझी ही खिडकी नाही. तिचे लोखंडी गज नाहीत, या तारा नाहीत आणि त्यांच्याशिवाय मी तिथे कशी येऊ? अगदी त्याच मुलीसारखी आपली गज झालीये. पैसा, स्टेटस, श्रीमंती, गाडी, बंगला या लोखंडी गजांमुळेच आपण इथे अडकून पडलो. म्हणूनच आपल्याला आकाशात भरारी घेता येत नाहीये. निसर्गाच्या सानिध्यात जाता येत नाहीये. खरं समाधान मिळवता येत नाहीये. पण आता नको ही खिडकी आणि नको हे गज. आता हे सगळं नकोसं वाटतंय. आकाशाचे तुकडे आता पाहवत नाहीत. जे आपण भोगतोय, भोगलंय ते आपल्या बाळाला भोगू द्यायचं नाही. हे गज कायमचे तोडायचे. त्याला मोकळं आकाश दाखवायचं असं तिने ठरवलं. मग शेवटी तिने घर सोडलं. निशांतला काय परवा होती? त्याने थोडी चिडचिड केली आणि मग नातं तोडून टाकलं. मनाने आणि कायद्याने. तिने मात्र तिच्या बाळाला जन्म दिला. तिच्या परीने त्याला आनंदात, सुखात ठेवायचा प्रयत्न केला. आई बाबांची साथ मिळाली. बाळाला आजी आजोबांचं प्रेम मिळालं. आणि गेल्या वर्षी अशाच एका कृषी प्रदर्शनात तिला मयूर पुन्हा एकदा नव्याने भेटला. अगदी योगायोगाने. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या त्या गावाबद्दल तो भरभरून बोलत राहिला. त्याच्या कामाबद्दल बोलत राहिला. निसर्गाबद्दल बोलत राहिला. नद्या, डोंगर, समुद्र, विस्तीर्ण असं आकाश सगळ्याबद्दलच बोलत राहिला. ती भारावून गेली. त्या गावची, निसर्गाची तिला ओढ लागली. आणि शेवटी आपण गावी राहून काहीतरी काम करायचं असा तिने निर्णय घेतला. तिच्या बाळाला घेऊन आता ती इथे आली होती. इथे खूप काम होतं. हुशार लोकांची गरज होतीच. मयूरला सुद्धा तिची मदतच होणार होती. सस्टेनेबल डेव्हलपमेंट
या संकल्पनेचा उपयोग करून त्याला गाव समृद्ध करायचं होतं. रासायनिक खतांचा वापर कमी करून गांडूळ खत बनवायचा त्याचा प्रकल्प होता आणि बऱ्यापैकी तो त्यात यशस्वी झाला होता. ऑर्गॅनिक शेतीचं महत्त्व लोकांना पटल्यामुळे गावातल्या शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत होता. मयूरने तिथेच काही एकर जागा घेतली होती. तो स्वतः शेतीकडे लक्ष द्यायचा. शेतीसाठी लागणाऱ्या पंपासाठी त्याने सौर ऊर्जेचा वापर केला होता. त्याचा फायदा असा झाला होता की वीज बिल अगदी कमी येऊ लागलं होतं. शेतकऱ्यांसाठी त्याने खूप काम केलं. त्यांना एकत्र करून गावात शेतकरी उत्पादक गट तयार केला. आता पुढची स्टेप होती ती म्हणजे आर्थिक प्रगती आणि व्हॅल्यू ॲडिशनसाठी कच्चा माल विकण्याऐवजी त्यात आणखीन व्हॅल्यू ॲडिशन करून टोमॅटोचे सॉस, फळांचे पल्प, हळद पावडर, आवळा पावडर, कोकम सरबत वगैरे बनवण्याचे छोटे लघु उद्योग त्याला सुरू करायचे होते आणि त्या कामासाठी त्याला प्रज्ञाची मदत लागणार होती. या सगळ्या कामात तिलाही आनंद मिळतच होता. दोघांनी मिळून हळूहळू या कामाला सुरुवात केली. देवेश सुद्धा हळूहळू त्या वातावरणात छान रमला. मयूरला त्याचा लळा लागला. कधी कधी मयूरच्या मनात विचार यायचा की आपण प्रज्ञाला लग्नाबद्दल विचारावं का, पण त्याचे ते शब्द तसेच ओठात राहून जायचे. एके दिवशी गावात धुरळा उडवत एक मोठी गाडी आली. पत्ता विचारत निशांतने गाडी प्रज्ञाच्या त्या छोट्याशा खोलीबाहेरच थांबवली. अंगणात खेळत असलेल्या छोट्या देवेशला पाहून त्याला आश्चर्य वाटलं. अगदी दोघांचं कॉम्बिनेशन होतं. गाडीचा आवाज झाला म्हणून प्रज्ञा बाहेर आली. पाहते तर काय, समोर निशांत उभा होता. तिला धक्का बसला. निशांत तू? तिने विचारलं. हो प्रज्ञा, मीच. आत नाही बोलवणार? त्याने विचारलं. ये बस. मला सांग, हे बाळ आपलं? एवढंच तो बोलू शकला. तिने मानेने हो असं सांगितलं. त्याने पटकन देवेशला उचललं, त्याचे मुके घेतले, पण तो मात्र ओळख नसल्यामुळे त्याच्या कडेवरून खाली आला. तिने चटकन त्याच्यासमोर पाणी ठेवलं. प्रज्ञा, खूप काही बोलायचंय, पण इथे नको. आपण आपल्या घरी जाऊ. सगळ्यात आधी तुला सॉरी म्हणायचंय. माफ कर मला, चुकलं माझं. पण तुम्हा दोघांनाही न्यायला आलोय मी. आणि तुला माहितीये का प्रज्ञा, अगं आता सगळं छान सेट झालंय. कसलीही चिंता नाही आपल्याला. आपण आता फायनान्शियली फ्री झालोय. अगदी सुखात राहू शकू आपण. तेव्हा आता मी तुला आणि आपल्या बाळाला एक क्षणभर सुद्धा इथे राहू देणार नाही. चल चल आपण निघूया. तिचा हात पकडत घाईघाईने तो म्हणाला. तिने हळुवारपणे त्याच्या पकडीतून आपला हात सोडवला. नाही, नको रे निशांत, आता ते शक्य नाही. खूप दूर आणि खूप उंच प्रवास करून आलोय आम्ही. पिंजऱ्यातून बाहेर पडलेल्या पक्षाला आकाश गवसलं ना तर त्याला परतीची सोनेरी पिंजऱ्याची वाट आवडत नाही. त्या गजांमध्ये पिंजऱ्यांमध्ये अडकून राहायला आवडत नाही. अगदी तो पिंजरा सोनेरी असला तरीही. आताच तू म्हणालास ना, फायनान्शियली फ्री झालास. म्हणजेच काय, पैशाच्या सिक्युरिटीमध्ये तू अजूनही अडकूनच पडलायस. पण आता आम्हाला तिथे नाही अडकायचं. आम्हाला आमचा मोकळा श्वास घेऊ देत. खूप कष्टाने ते गज तोडले आहेत. पुन्हा त्यात नको रे अडकवूस. तिथे यायची माझी अजिबात इच्छा नाही. मला मोकळेपणाने जगायचंय. निसर्गात, निसर्गाच्या सानिध्यात, सुखात, समाधानात, आनंदात. एका ठराविक मर्यादेनंतर पैसा माणसाला आनंद नाही देऊ शकत. त्याला समाधान नाही देऊ शकत. कारण पैशाने फक्त सुख विकत घेता येतं, समाधान आणि आनंद नाही. पैशामुळे खूप काही गोष्टी घेऊ शकतो आपण, पण कदाचित त्याने शरीर सुखावत असेल, आत्मा नाही. घेणं हे शरीराचं अन्न, पण आपल्याकडे जे आहे ते देणं हे आत्म्याचं अन्न. आणि आता मला माझ्या आत्म्याला त्या दातृत्वाच्या अन्नाशिवाय मारायचं नाही. इतकी वर्ष कुपोषित राहिलेल्या त्या आत्म्याला आता जगवायचंय मला. तेव्हा मी हात जोडते. पुन्हा ही अशी अपेक्षा घेऊन इथे येऊ नकोस. आणि हो, हे जे समोर बाळ दिसतंय ना ते तुझंच आहे, पण तू नाकारलेलं. तेव्हा त्याच्यावर हक्क गाजवण्याआधी त्या नाकर्तेपणाची सुद्धा जाणीव असू देत मनाला. फार काही बोलत नाही, बोलायची इच्छा नाही, पण जे सुटलं, तुटलं, संपलं ते कायमचंच. तिच्या बोलण्याने त्याचा इगो हर्ट झाला होता. तो रागारागाने उठला. मूर्ख आहेस प्रज्ञा. हे दानाचं, दातृत्वाचं भूत फार काळ टिकत नाही. आयुष्यात सगळ्यात महत्वाचा असतो तो पैसा. तो नसेल तर माणूस भिकेला लागतो, जशी आता तू लागलीयस. माझं चुकलंच. तुम्हा दोघांच्या भल्याचा विचार करून मी इथे आलो होतो, पण तुझी ती मानसिकता कधीच बदलणार नाही. तुझ्या कोत्या आणि दरिद्री स्वभावाची मला कीवच येते. तुला काय वाटतंय, तू नसलीस तर माझं अडून राहील? अगं जा, तुझ्यासारख्या कितीतरी मुली माझ्या आयुष्यात येतील. समजलं तुला? असं म्हणतो निघाला. तसंच होवो.
तुझी इच्छा तुझ्या मनात आहे ती तशीच पूर्ण होवो, असं म्हणून तिने हात जोडले आणि निरोप घेतला आणि आयुष्यातला अध्याय कायमचा संपवला. धुरळा उडवत गाडी आली तशी ती निघून गेली, पण त्याचबरोबर मनातला धुरळा सुद्धा नष्ट झाला. बाहेर उभ्या असलेल्या मयूरने ते सगळं पाहिलं. देवेशला कुशीत घेऊन रडणाऱ्या प्रज्ञाच्या खांद्यावर त्याने हलकेच हात ठेवला. प्रज्ञा, गज तुटलेत आता. आता फक्त आकाशात भरारी घ्यायची आहे. माझ्या सोबतीने घेशील? त्याच्याकडे वरही न पाहता त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून ती बराच वेळ रडत राहिली. अश्रूने डोळे स्वच्छ झाले होते आणि समोर दिसत होतं निळशार, मोकळं, निरभ्र आकाश.